आज माझ्या आयुष्यातला तो दिवस आहे ज्याची गेले 4 वर्ष मी वाट पाहिली होती. आतापर्यंत बऱ्याच अडचणींचा सामना करत आज इथवर पोचलोय आणि मनात धाकधूक तर खूप होते, काय होईल कसं होईल, पण आत्मविश्वास एकदम पक्का आहे. कारण ज्याने इथपर्यंत आणलंय ना, तो पुढचा प्रवास देखील सुरळीत करणार आणि आजचा दिवस माझाच आहे आणि मी जिंकणार. तर ठरलं तर मग वातावरणात होणारे बदल पाहून शेवटी दुपारचे 12 वाजून गेले होते आणि सर्व तयारी करून सर्व लगेज गाड्यांवर लोड करून आम्ही 3ही मावळे आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा असणारा खारदुंगला मोटरेबल पास सर करण्यासाठी सज्ज झालो आणि बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली. गणपती बाप्पा मोरया रे, मंगलमूर्ती मोरया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. रुस्तम फुल्ली लोडेड. गणपती बाप्पा ताकद दे रे माझ्या राजा. हा आपल्याला पास कव्हर करायचा आज, काही होऊ दे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. या मिलिटरीच्या जवानांची ताकद आपल्या अंगात येऊ दे आणि जाऊया मस्तपैकी. तर म्हणजे पेट्रोल भरायला थांबले आणि भरताना पेट्रोल भरायला पण हे सगळं तामझाम काढून ठेवायला लागतं आणि पेट्रोलमध्ये फ्युएल ॲडिटिव्ह टाकतो मी. तर हे तुम्ही घ्या. तर हे मी 10 ml टाकतो. तर आता पेट्रोल भरूया आणि परत लावा काढा, ह्याच्यात 5-10 मिनटं जातात. तर म्हणजे लेह सिटीमधून आता मी निघतो आहे आणि इथून 40 ते 45 किलोमीटरवर आहे खारदुंगला पास. तर आमच्या हॉटेल रूममध्ये जी मंडळी होती ती 8 वाजता सकाळी निघाली होती, तर ती आता 1:30-2 वाजता रिटर्न आली. तर ते लोक निब्रा व्हॅली वगैरे नाही गेले, फक्त खारदुंगला केलं आणि रिटर्न आले. तर आता आपण बघूया कशी काय तिथली कंडिशन असणार आहे आणि हे लेह मार्केट वगैरे एकदा बघून घ्या. इथलं बांधकाम बघा ना, म्हणजे इथल्या खिडक्या ज्या आहेत ना त्या संपूर्ण लाकडी आहेत. जेवढ्या पण याच्या आहेत ना मस्त लाकडामध्ये त्या लोकांनी ग्लासेस लावलेत आणि बघायला इतकं सुंदर वाटतं ना ते. आणि आपल्या रुस्तमवर लोड आहे त्याच्यामुळे थोडंसं आता चढायला आपल्याला त्रास होईल, म्हणजे रुस्तमला होईल. सॉरी रुस्तम, पुढच्या वेळेस थोडंसं कमी वजन आणेन मी, एवढं तुला लोड नाही करणार. ओहो क्या बात, काय सुंदर गेट आहे बघा. मंडळी लेहमध्ये तुम्ही आलात ना तर तो शांतीस्तूपा नक्की पहा. दिवसा फक्त तुम्हाला सफेद आणि पांढऱ्या रंगाचा दिसेल, पण 7-7:30 नंतर जी रोषणाई होते ना, एक नंबर एक नंबर. आधीच्या ब्लॉगमध्ये आहे, नक्की जाऊन पहा. आणि इथे श्री गौतम बुद्धांची सुद्धा सुंदर अशी बैठी मूर्ती आहे, गोल्डन कलरमध्ये चमकते आहे. आणि इथे कुठेही ड्रोन शॉट अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण ती रिस्क घेतलीच नाही, कारण उगाच वेळ नाही आपल्याकडे आणि कशात फसायचं उगाच. इथे पण पेट्रोल पंप आहे. म्हणजे या डोंगराचे चढ बघा ना, डायरेक्ट असा जाऊन एकदम 45 डिग्रीमध्ये वर जातो, नंतर सरळ तिकडे जातो. आणि आपल्या कोकणात कसं असं ह्याच्यातच 4-5 टन असते, त्याच्यामुळे गाडी कशी आहे ना चढत नाही. आणि ऑलरेडी ऑक्सिजन लेवल कमी आहे, तर त्याच्यामुळे खूप आपल्याला रेव करावं लागतं जर तुमच्या गाडीचा टॉर्क वगैरे कमी असेल. गिअरची बाईक आणि नॉर्मल स्कूटी याच्यामध्ये फरक बघा. तिकडे निशान भाऊ तिकडे पोचले कारण त्यांचा टॉर्क आहे 225 cc आहे आणि आपली 125 cc आहे. आणि स्कूटर आहे त्यांची ऑइल प्लस एअर कूल्ड आहे, आपली एअर कूल्ड आहे. तर हे सगळे फरक आहेत, त्याच्यामुळे स्कूटरवरून एवढ्या लांब येणं ना थोडंसं तरी रिस्की आहेच. त्याच्यामुळे बरेच जण बोलतात अरे स्कूटरशी आहे, अरे स्कूटरशी आहे. घेऊन जायला जिगर तर लागतो, मोठा जिगर जो म्हणतो ना तो लागतोच घेऊन जाण्यासाठी. आणि हे बघा रॉक पॅटर्न किती सुंदर दिसतंय आणि भयानकसुद्धा दिसतंय. BRO आपके सेवा में. साऊथ कुल्लू 12 किलोमीटर आणि खारदुंगला आहे 26 किलोमीटर. तो बघा खारदुंगला आपली वाट पाहतोय तिकडे आणि आपली रुस्तम 28, 30, 25 याच्या स्पीडला आहे. जबरदस्त लोड आहे आणि हा बघा मस्त असा एक नंबर हाईटवर रस्ता जातो आहे.
म्हणजे लाईफमध्ये एकदा तरी या तुमचं स्वप्न पूर्ण करा. आणि या साईडला संपूर्ण दरी खाडी आहे, त्यामुळे मी जास्त गाडी लेफ्टला नाही ठेवत आहे, कारण माझं लक्ष सारखं त्या रस्त्याकडे डोंगराकडे जाते. त्याच्यामुळे तुम्ही जिथे बघता ना तिथे तुमची गाडी वळत असते. आणि समोर बघा केवढे खतरनाक लँडस्लाईड्स आहेत बघा, केवढे मोठे मोठे दगड पडू शकतात तिथे. त्याच्यामुळे जास्त थांबून फोटो वगैरे काढण्याच्या नादात आपल्याला थांबायचंच नाही आहे. जे आहे जसं आहे ते बघत प्रवास कंटिन्यू करायचा आहे. सगळं जसा धरणीमध्ये कंप होतो ना तसं व्हायब्रेशनसुद्धा असतं आपल्या पृथ्वीमध्ये. तर त्यानुसार सगळं हळूहळू हलतच असतं. आणि त्याच्यामध्ये BROने मस्त असं सुंदर बनवलेले रस्ते, एकही खड्डा नाही त्याच्यामध्ये. आणि सोबतच हे डेंजर असे रोड्स, बापरे, हे कधीही घसरून खाली येऊ शकतं. चलो 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 जल्दी रुस्तम. एवढ्या उंचीवर ही लोक किती प्रामाणिकपणे काम करतात सगळे मिळून. आणि सगळे BROच्या अंडर आहेत. आणि समोरचे जे हॉटेलमधून आपल्याला डोंगर दिसत होते ना, आता आपण त्या लेवलला आहे, त्याच्या पण वर आहोत. समोर पाहू शकता डोंगराचे टोक आपल्याला डोळ्यांच्या लेवलला, आय लेवलला दिसत आहेत. क्या बात आहे. आपण चाललो आहे मस्त मजे में 30-35 करके. मंडळी बर्फ पडतोय, बर्फ वर भिजून घे बर्फात. क्या बात आहे यार, एक नंबर फिलिंग आहे. ओ शपथ. मुंबई लडाख, मुंबई 2600 किलोमीटर अंतर पार करून आपल्या स्कूटरवरून आपण आलेलो आहोत. या जबरदस्त फिलिंग आहे. आपली स्कूटर चढत नाही आहे तरी आपण हार नाही मानलेली आहे. 15, 17, 20, 25च्या स्पीडने आपण चढत आता खारदुंगला पोचतोय यार. आणि आता बर्फाला सुरुवात झालेली आहे बघा. बर्फ पडतोय, तुम्हाला कॅमेऱ्यात किती दिसतंय ठाऊक नाही, पण रुस्तमवर बघा. रुस्तम न्हावून घे ग, न्हावून घे, तुझी सुद्धा स्वप्न पूर्ण करून घे. ये बात स्वर्गापेक्षा काही कमी नाही आहे यार. काल रूममध्ये बसून हे डोंगर मी निहाळत होतो की कधी जायला मिळेल. आणि फायनली त्यांनी आपल्याला बोलवलं. आणि काय हे दृश्य यार, आई शपथ. ते हसू की रडू असं झालंय मला. कसं बाबा देवा. स्वप्न पहा, स्वप्न नक्की पूर्ण होणार. स्वप्न नाही पाहिली तर बघा बर्फबारी काय होते. ओ माय गॉड, जबरदस्त बर्फ पडते म्हणजे जबरदस्त. हो हो, हा बघा याच्यात जमा करतो. हातात बघा. ये हा बघा चुट्टू. बर्फ रे बर्फ. काय रे हा तू नाद लावलायस मला. हिमालया माझ्या सह्याद्री. या नादातून मी आयुष्यातून कधी मुक्तच नाही होणार. शपथ, हा नादच बेकार आहे. आयुष्यात कर्ज झालं तरी चालेल, पण साला याच्यात फिरायचं नाही सोडणार. हो, ज्याला समजलं त्याला समजलं. बाकीच्यानी टी व्हीवर बघा. कसम यार, डोळ्यातून पाणी येते. एक नंबर. अजून तर आपण पूर्ण पोचलो पण नाही आहोत. अजून 9 किलोमीटर बाकी आहे. तेव्हाच या स्वर्गाने आपलं रूप दाखवायला आपल्याला सुरू केलं आहे. बोट थंड झालेत. एवढे 4-4, 5-5 लेअर घालून अजून तरी जॅकेटमध्ये इतकी हवा नाही जात आहे. जबरदस्त. म्हणजे नजारा बघा यार, संपूर्ण धुक्यामध्ये बर्फ आहे आणि बोट अगदी सुन्न झालेत. मला कळतच नाही आहे माझे 2 हात आहेत की नाही आहेत, काहीच समजत नाही आहे. आणि हे जे कॅमेरा ऑन करायची जी बटणं आहेत ना, तीसुद्धा दाबली जात नाही आहेत. आणि माझ्या हेल्मेटच्या वायझरवर सुद्धा बर्फ जमा झाला आहे.
माय गॉड, व्हॉट अ फिलिंग यार, व्हॉट अ फिलिंग. पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना यार. एक नंबर, एक नंबर. थांब रुस्तम, तुला पण बर्फाची आंघोळ घालणार आहे मी, तू नको टेन्शन घेऊ. समोरचं काहीच दिसत नाही आहे मला, फक्त रस्त्याची मधली लाईन फॉलो करून चालतंय. वायझरच्या आतमध्ये संपूर्ण धुकं आहे. अँटी फॉग वायझर आहे तरी पण काहीच नाही दिसत आहे. हो माय गॉड यार, महादेवा, गजानना, माझ्या छत्रपती महाराजा, काय काय हे, काय हे. एक नंबर यार, एक नंबर. एकदम स्लो स्पीडमध्ये चालवते कारण मला काहीच दिसत नाही आहे. वायझरमधून झिरो विजिबिलिटी आहे. एक दोन जे डॉट हलके हलके दिसत आहेत ना, त्याच्या अंदाजाने मी चालतो आहे. आणि हात खूप सुन्न झालेत, खूप सुन्न झालेत. खारदुंगला अजून 5 किलोमीटरवर आहे. ह्याच्यावर पण फॉग जमतोय. आणि वायझर वर केलं की डोळ्यात जाते सगळा बर्फ, डोळ्यात चाललाय. ओ माय गॉड, ओ माय गॉड, जबरदस्त फिलिंग, जबरदस्त. हो हो, मी काय बोलू, मला काहीच सुचत नाही आहे. तुम्ही फक्त एन्जॉय करा, बघा, स्किप नका करू. तुमचा भाऊ, तुमचा मित्र स्कूटरवरून एवढ्या हाय अल्टिट्यूडला आलेला आहे आणि अगदी 10-15 मिनटात वर्ल्ड्स सेकंड हायेस्ट, थर्ड हायेस्ट खारदुंगला टॉप तो पोचणार आहे. क्या बात. वायझरमधून काहीच नाही दिसत आहे यार, काहीच नाही दिसत आहे. हो, आतून सुद्धा बाद झालं वायझर. ओ आई ग, काय हे फिलिंग आई. लव यू आणि लव यू यार. एक नंबर फिलिंग, जबरदस्त. ज्यांनी ह्या राईडसाठी सपोर्ट केला आहे ना, सगळ्यांचे मनापासून आभार. माझी आई, माझ्या बहिणी, माझे नातेवाईक. क्या बात आहे. अशक्य शक्य केला पण. थँक्यू आणि थँक्यू भाभी, लव यू सो मच. हो हो, हात गारटले. गाडी आपली काही चढत नाही आहे आणि वायझरवर पूर्ण बर्फ तयार झाला आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आणि इथून लागलेली आहे रांग असं मला वाटतं आहे. सो डोंट नो, लेट सी. ओ हो हब. ओ माय गॉड, च्या गावाचा ॲक्सिडेंट झालं बाबा. देवा सुखरूप असू दे रे. ब्रेक दाबायला पण बोटं दुखतायत. चल हळूहळू चल. मला असं कधीच वाटलं नव्हतं आज माझ्यासोबत असं काहीसं घडेल जे पाहून जणू मी स्वर्ग सफरच करतोय की काय असं वाटेल. आणि ही स्वर्गानुभूती कायमची आयुष्यभर लक्षात राहील. पुन्हा अशी वेळ कधी येईल ते माहिती नाही, पण ही मिळालेली संधी मी अशीच भीतीपोटी वाया जाऊन नाही देणार. कारण ते म्हणतात ना, कल किसने देखा. म्हणून हा मिळालेला प्रत्येक सेकंद आज मी पुरेपूर जगून घेणार आहे. फायनली मुंबईवरून निघालो, श्रीनगरवरून कारगिल, कारगिलवरून लेह आणि लेहपासून खारदुंगला पोहोचलोय. खारदुंगला, यस. मुंबई, श्रीनगर, कारगिल, लेह आणि खारदुंगला
आता उमलिंगला बाकी आहे रे, नक्कीच पोहोचू. आणि ही जन्नत लाजवाब. मंडळी, स्वप्न पहा, स्वप्न पहा, स्वप्न नक्की पूर्ण होणार आणि त्यासाठी मेहनत घ्या. एक ना एक दिवस स्वप्न पूर्ण होणार. आपलं सुद्धा स्वप्न पूर्ण होतंय. क्या बात. मंडळी, फायनली जन्नतमध्ये आहे मी. जन्नतमध्ये आयुष्यात पाहिलेलं स्वप्न, मोठं ड्रीम, आणि ते सुद्धा अशा स्वरूपात पूर्ण होते. थँक्यू रुस्तम, तुझे हे उपकार जय शिवराय कधीच नाही विसरू शकत. एक नंबर, एक नंबर यार. आणि तुझ्यावर हा बर्फ टाकणं बनतच आहे. मजा कर रे रुस्तम, मजा कर. मजा कर, मजा कर, मजा कर. तुझ्यामुळेच मी इथे पोचलोय. मजा कर. पूर्ण न्हावून घे, पूर्ण न्हावून घे ग माझी बाय. माझी बाय, ती माझी बाय. एक नंबर. कसलं भारी वाटतंय, कसलं भारी वाटतंय. आणि बघा इथे काय भरले रुस्तम. एक नंबर, एक नंबर. तर आता इथून खारदुंगला 1 किलोमीटर आहे. सगळे हात सुन्न झाले. जाऊया. बर्फ बघा रे, आयुष्यात बघितला पण लाईफमध्ये स्वतःहून पहिल्यांदा बघितला. खूप भावूक झालं आहे. निघूया, आपली मंडळी वाट पाहतात. मंडळी, कसलं भारी दिसतंय हा व्लॉग. माझ्या यूट्यूब जर्नीतल्या 1000-1200 व्लॉगपैकी हा सगळ्यात मेमोरेबल व्लॉग आहे माझा. सगळ्यात मेमोरेबल व्लॉग आहे माझा. आणि इथे ब्लॅक आईस पण आहे. ब्लॅक आईस आहे पण ते कडक नाही आहे, ओलं आहे, त्याच्यामुळे गाडी निघते आपली फटाफट. खारदुंगला 650 मीटरवर खारदुंगला पास आहे. आपण केलं रे रुस्तम, आपण केलं. माझे इमोशन्स कंट्रोल नाही होत आहे. हा जगातला पहिला हायेस्ट मोटरेबल पास होता जेव्हा उमलिंगला बनायच्या आधी, आणि उमलिंगला बनल्यानंतर हा 2nd नंबरवर आलेला आहे. आणि आत्ताच बॉर्डर ऑर्गनायझेशन, BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने मिगला पास आता शोधलेला आहे. तर तो सध्या बंद आहे, तिथे रस्ता नाही आहे, खूप डेंजरस आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे वर्ल्डचा फर्स्ट जो पास आहे तो सध्या बंद आहे. तर आपण उमलिंगलाच आता पहिल्या नंबरला पकडू आणि दुसऱ्या नंबरला खारदुंगला, जोपर्यंत मिगला प्रॉपर पद्धतीने सुरू होत नाही. आणि खूप एक्सायटेड आहे यार. हा, मेमरी कार्ड भरलं तरी चालेल, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. क्या बात. 200 मीटरवर आहे. लेट्स सी काय विषय आहे. क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात. फायनली आपण पोचलेलो आहोत खारदुंगला पास. वर्ल्ड्स 2nd हायेस्ट मोटरेबल पास. क्या बात आहे. एक नंबर, एक नंबर. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे इथे गर्दी नाही आहे. क्या बात. एक नंबर. पोचलो देवा, पोचलो. फायनली आपल्या 2 गाड्या इथे लागलेल्या आहेत. खारदुंगला सगळ्या घेणार आता पोचलेलो आहोत. मॅगी घेऊया, सगळं घेऊया. सीमा सडक संघटन खारदुंगला. ऊंचाई 17,982.
क्या बात है, क्या बात है. कॉंग्रॅच्युलेशन्स, फायनली वी डिड इट. वयाच्या 62व्या वर्षी तुम्ही करून दाखवलंय, म्हणजे कोणालाच हे इम्पॉसिबल नाहीये. क्या बात, क्या बात, एक नंबर. स्कूटी में आया, भगवान लेके आया, भगवान लेके आया मेरे को. नाही नाही, कुछ नाही, आराम से आया. हा, हे बघा काय बर्फ. थांबलो होतो तिकडे, मस्त. क्या बात. फायनली मंडळी पोचलेलो आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. यू आर द वन ऑफ द वर्ल्ड्स हायेस्ट मोटर रोड पास. हो 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 हो. तर मंडळी फायनली जन्नतमध्ये आहे आणि आपण आपल्या स्कूटरवरून बर्मॅन 125वरून पोचलेलो आहोत जगातल्या सेकंड हायेस्ट मोटरेबल पासवर, आणि तो आहे खारदुंगला पास. आणि खारदुंगला पासवर संपूर्ण बर्फवारी चालू आहे. तर आता आम्ही पुढचा प्रवास करतो आहे. एक नंबर आजचा एक्सपिरियन्स होता. हा आयुष्यात मी कधीच विसरू शकत नाही. आणि आपली रुस्तम बघा काय डौलाने उभी आहे इथे. एक नंबर असा लाईफटाईम एक्सपिरियन्स भेटला यार. सुपर्ब. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. यार जबरदस्त. ज्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे ना, तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद, मनापासून थँक्यू. आता इथून निघतो आहे कारण बर्फ वाढत चाललेला आहे. पुढचा रस्ता बंद व्हायच्या आधी आम्ही इथून निघतो आहे कारण खूप बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. तर आता पुढची राईड कंटिन्यू करूया. मंडळी लेह लडाखमध्ये आल्यावर कावा प्यायची आहे ना, खूप इच्छा होती. तर आम्ही आता आलो खारदुंगला पासला. खारदुंगला पासला आपण पितोय. इथेच आहे हे मस्त असं व्हील रेस्टोरेंट. और भाई साहब हमें दे रहे कावा. इसका बेनिफिट क्या होगा? आपको सांस की प्रॉब्लम नहीं होगा, हाँ, एनर्जी मिलेगा सर. मैं हिलूंगा डुलूंगा नहीं ना ऐसा. फिट हो जाएगा. तर हा बघा कावा आहे, कावा. कार बाबा कावा. कार बाबा पितो का कावा. मग जालंधरचा तिकडे स्टॉपेज झाला. आता आम्ही एक नंबर स्टे करणार म्हणून पूर्ण आतमध्ये अशी गरम लाट आली. आम्ही तो पँगलोर मग तिकडे हानलेला काजू बदाम आहे. पँगलोर हानले. तुम्ही किती दिवस आता इथं? कावा कावा कार बाबा पितो का कावा. कम्प्लीट करू मंगळवार नंतर मग मनाली मार्ग. तर म्हणजे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा स्टिकर इथे सुद्धा लावूया. आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा स्टिकर कुठे लावूया. जागा सगळं ओलं झालं. थैंक यू. मिलेंगे फ्रॉम महाराष्ट्र मुंबई. यस फॉलो करूंगा अभी. यस, बहुत धन्यवाद. और आपका ख्याल कीजिए. यस थैंक यू. 5 वाजलेत. ब्लॅक आईस आता वाढतोय आणि आता हळूहळू आपल्याला जायला लागेल. बर्फ बघा किती वाढला आहे. आयुष्यातली मेमोरेबल राईड झाली माझी. आणि त्या दादांनी आपल्याला कावासुद्धा, ते बोलले मेरी तरफ से कावा, हे पिलो. आणि याच्यात आता स्लिप होण्याचे चान्सेस वाढणार. तर जिथे टायरचे निशाण आहेत तिथून जाऊया. आणि समोर बघा, बाप रे, सगळं पांढरं आहे. तर देवा व्यवस्थित नाही आता, कारण आता आहे ना ब्रेक लावला तर प्रॉब्लेम. आणि मस्त असा खारदुंगला पास आपण क्रॉस केला. आता आपण चाललो आहे टुवर्ड्स निब्रा व्हॅली दुर्बुकमध्ये. आणि अजून काही रायडर्स आहेत, 12-15 रायडर्स. वायझर खाली करूया.
जिथे टायरचे निशाण आहेत तिथूनच जाऊया, कारण ब्लॅक आईस आहे. पण ती कडक झाली तर प्रॉब्लेम होईल. आता नरम आहे तोपर्यंतच निघालेलं चांगलं आहे. बापरे, फुल ॲडव्हेंचर. आणि खाली बघूच नका. बागा काय येडे आहे, तू नको बघू. तर इंजिन बंद केलं आता मी आणि उतरव ना आता संपूर्ण. माझ्याकडे आहे ना आता बोलण्याचं सगळं संपलेलं आहे. पायाची बोटं, हाताची बोटं सगळी सुन्न झालेली आहेत. अंगामध्ये 3-4 लेअर आहेत, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित आहे, गरमी बनू नये. आणि हा बर्फ काय थांबायचं नाव नाही घेत आहे. आणि मी हळूच चाललो आहे कारण ब्लॅक आईस पण आहे. जास्त फास्ट नेऊन ब्रेक दाबला तर घसरण्याची शक्यता आहे, कारण आपल्या गाडीवर लोड पण खूप आहे. तर आता 5-7 किलोमीटर नंतर हे सगळं कमी होईल. काय रस्ता गेलाय. आता आपण चाललो थुंदर आणि नुब्रा व्हॅली. आलो आहे तर करूनच जाऊया. परत लेहला माघार घेऊन पँगॉंगला तर उद्या परवा जाता येईल. आहे दिवस एक्सप्लोअर करून घेऊया. आणि तुमचा जबरदस्त सपोर्ट पाहिजे मला. एवढ्या थंडीतून -5 किंवा -10 डिग्री असणार आहे आता. आणि आपण करतो राईड सुंदर अशी. खरंच आयुष्यात कधी मी असा विचार केला नव्हता की अशी राईड माझ्या नशिबात सुद्धा असेल, तीसुद्धा आपल्या स्कूटरला घेऊन. क्या बात आहे. आणि समोर बघा बर्फाची चादर. 17-18 उंचीवरून आपण हे सगळं अनुभवतोय. बाप रे. आपण फटूला पास केला होता 13,500 14,500. डायरेक्ट 17,800 समथिंग. काय हे शपथ, देवाने सगळी जन्नत आजच दाखवायची ठरवली. आणि इथे बाजूला बर्फ बघा. बाप रे. हा व्हिडिओ आपला 1,00,000 व्ह्यूज तरी गेला पाहिजे. खूप लाईक करा, खूप कमेंट करा. खूप मेहनत लागली आहे. -15-20 डिग्री, -10 डिग्री काही समजत नाही, पण मायनसमध्येच आहे. तर मंडळी, उतरतानाचा रस्ता खूप बेकार भेटला आहे. 1 नंबर म्हणजे 1 नंबर बेकार आहे. जो रस्ता हुंदर आणि नुब्रा व्हॅलीकडे जातो अतिशय बेकार आहे. कुठून गाडी चालू काहीच कळत नाही आहे. आणि संपूर्ण चिखल आहे, त्यामुळे स्किट होण्याचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यामुळे मी फक्त 15-20च्या स्पीडवरच चालवतो आहे. आणि मी एकटाच आहे, माझ्या पुढे मागे कोणी नाही आहे. आणि इथे आहे ना अंधार खूप लेट असतो. 7:30-8 वाजता अंधार होतो. त्याच्यामुळे आता वाजलेले 5:30. तर 2 तास आहेत आपल्याला आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला पोचायला. जेव्हा माझी मम्मी आणि सासूबाई हा व्हिडिओ बघेल नक्कीच ओरडा खाणार आहे मी. आय पुढच्या ट्रिपला पाठवेल की नाही माहिती नाही, पण आपण नक्कीच सेफ राईड करण्याचा प्रयत्न करतो आहे जेवढं होता येईल तेवढं. बाकी नियतीचा खेळ असतो, देवाच्या हाताने त्याने सगळं लिहिलेलं असतं. तर हळूहळू आता आपण डिसेंट तर करतो आहे, पण आता कधी संपेल आता कळत नाही आहे. 15 minutes later. सिगरेट घेता बघा. बाबा -15, -20 किती आहे का माहिती नाही,
पण आमच्या सगळ्यांची झालेली आहे कोलबी, फक्त आमची नाही. इकडे जेवढे पण रायडर्स आहेत ना, इतका बर्फ आयुष्यात पहिल्यांदाच बाबा. तर आता आम्ही थांबलो एका ढाब्यावर आणि तिथे मागवलाय राजमा चावल, क्या बात आहे. आणि इथे आम्ही स्टोववर ग्लोव्ज वगैरे शेकवतोय आणि फुल हालत टाईट आहे. माझं समजायला सुचत नाही आणि पायाने चालायला होत नाही, असा रोबोट सारखा चालला होता. सेन्सेशन नाही. हे बघा, हे हातात पकडायला होत नाही. द्या ग्लोव्ज इथे ठेवा. आता ग्लोव्ज बस झाले. रहेगी चम्मच रहेगी. आता बूट काढवत नाही कारण असं काढल्यावर सुजल्यासारखे होतील आणि आतमध्ये पाय जाणार नाही. एक ब्रेड लेके आओ ना जरा डबल रोटी सांगा ब्रेड नाही बघा. तुम्ही हा एक्सपिरियन्स असा कधी घेतला नक्की एकदा कमेंट करून सांगा. हाताला सेन्सेशन नव्हतं, अक्षरशः ही जळती आग होती इथे. आगीमध्ये हात ठेवले होते. प्लेट ना हा चलेगा रखो आप ही दिखा के दो ना इसमें. दिखा के दो. हा खूप काइंड माणूस आहे, एकदम हेल्पफुल आहे. त्याने आमच्यासाठी स्टोव लावला. रॉकेल इथे रिमोट एरियामध्ये मिळत सुद्धा नाही. राजमा चावल खाऊया आणि 20 किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे. तिथे जाऊन रूम बुक करायचं आहे. बापरे. मंडळी, हा देव पण बघा ना कशी परीक्षा घेतो. आता क्लायमेट बघा ना पूर्ण उघडलंय. तिथे आहे खारदुंगला टॉप. आम्ही तसे आलो, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आलो. ते बघा किती चमकते, सुंदर यार, लाजब. इथे आलो आणि वायझर खुललं तरी डोळ्यात बर्फ जात होता. भैया दादा, हे रेक्झिन बाय इधर ऐसा उजाला में आओ. तर ये रेक्झिन भाई, इन्होंने हमको बहुत सारा हेल्प किया. त्यांनी इथे ना त्यांच्याकडे 2 स्टोव आहे. त्या स्टोववर ना अशी आग पेटवून दिली. आम्ही आमचे ग्लोव्ज वगैरे सगळे गरम केले. त्यानंतर राजमा चावल, 3 कॉफी आणि 2 ऑमलेट पाव खाल्ले. मस्त वाटलं. आता जरा रूम टेम्परेचरमध्ये आली आपली बॉडी, आता काहीच होत नव्हतं. आता पायामध्ये मुंग्या आहेत आणि हात जरा ओके झालेत. इथून उतरलात ना तर खारदुंगला गाव आहे, खारदुंग, आणि त्याचा हा खारदुंगला टॉप. हे बघा, हे एवढं हातामध्ये त्राण नाही आहे ना की खेचवत पण नाही आहे. ऐक, समोर बघा ना यार, समोर बघा, माझी नजरच नाही हटत आहे. क्लायमेट क्लिअर झाल्यानंतर काय दृश्य दिसतं यार. हा, खारदुंगला मन जिंकलंस रे बाबा, मन जिंकलंस. आता इथून 70 किलोमीटरवर आहे न्यूब्रा व्हॅली आणि सँडिसचं हुंदर. तर आता वाजले आहेत 6:45 आणि समोर बघा यार, समोर बघा. तर विचार करा, माउंट एव्हरेस्टमध्ये एवढा मायनसमध्ये लोक जी चढतात, बाप रे, हेच नाही सहन झालं. 1-1.5 तासाचा विषय. आता चांगला रस्ता लागला आहे, मस्त खेची. आता मंडळी, आता रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे 7:45 वाजलेत आणि इतका उजेड आहे अजून इथे. म्हणजे आपण एका वरच्या टोकाला आहोत ना, त्याच्यामुळे सूर्य आपल्याला अजून जास्त दिसतोय. आणि सकाळीसुद्धा लवकर उगवतो तो 4-4:15 वाजता. का इथलं जीवन आहे ना यार. बघा, आता बघा समोर, बघा किती ब्राईट आहे, अजून किती ब्राईट आहे, किती उजेड. आणि तिथे अंदाजे सूर्य मावळतो असं मला वाटतंय. क्या बात आहे यार, क्या बात आहे. या राईडने ना भरपूर काही शिकवलंय. मंडळी, मी चाललेलो आहे न्यूब्रा व्हॅली बघायला.
आणि खारदुंगला पासपासून ती आहे 70 किलोमीटरवर. आणि आता ना 8:05 झालेली आहेत. तुम्हाला दाखवतो, हे बघा 8:05 झालेली आहेत. आणि समोर बघा किती उजेड आहे आणि ते चंद्र, क्या बात आहे. 8:05 उजेड आहे. 8:15 वाजेपर्यंत, 8:15 वाजेपर्यंत हा उजेड असणार आहे. 8:15, 8:20 पर्यंत. क्या बात आहे, एक नंबर. म्हणजे मी सगळ्यात लवकर उगवणारा सूर्यसुद्धा पाहिला आणि सगळ्यात उशिरा मावळणारा सूर्यसुद्धा पाहतोय. व्हेरी लकी आहे. बघा 8 वाजले, 8:15. क्या बात आहे. आणि वोडाफोन मंडळी, मस्त असा ॲडव्हेंचरस खारदुंगला नॉन फॉरगेटेबल लाईफमधला पहिला असा एक्सपिरियन्स आला आहे. माझ्याप्रमाणेच मला वाटतं माझ्या को रायडर्सना सुद्धा आला आहे. हा जबरदस्त. हात कापायला लागले. एक वर्ड बोलू शकतो की जे असतं ना मरणा शिवरिंग, आणि ज्याला नाही जर झेपलं ते तर डायरेक्ट ॲम्ब्युलन्स होती. हा ते होतं. हा जर अजून ते बेअर नसतं झालं तर ॲम्ब्युलन्स होती. पण कसं बसं करत ना फार, म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा एवढा काय आता शब्दच नाही मला आठवत आहे. एवढा बर्फ ना की पूर्ण फ्रीजर झाला होता सगळ्यांचा. शेवटी म्हणतात ना देवाला धावून त्याने आम्हाला स्टोव पेटवून दिला. नंतर आम्ही थोडं काहीतरी खाल्लं, कॉफी वगैरे प्यायलो, थोडा जीवात जीव आला. तो एक भारी एक्सपिरियन्स देवा. आजचा जो राईड एक्सपिरियन्स, आम्ही जे मुंबईवरून निघालो ना, तो आजचा 11व्या दिवशीचा राईड एक्सपिरियन्स एक नंबर होता, कडक. आणि मला वाटत नाही की 62 वयामध्ये हा दिवस तुमचा एक नंबर मेमोरेबल राहिला असणार. सगळ्यांसाठी एकदम टफेस्ट. आणि एक गोष्ट की 62 इयर्समध्ये खारदुंगला पास, वर्ल्ड हायेस्ट सेकंड मोटरेबल पास आपण आज पार केलेला आहे. आणि तुम्ही जे बघताय आम्हाला शुभेच्छा द्या बाबा. एवढा मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे. बोटं माझी ती चालू बंद करायला वर्क नव्हती करत, तरी पण मी करायचो 4-5 बोटांनी ते दाबायचो. तर यासाठी खूप मेहनत लागलेली आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी. तर सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही पोचलो आहोत हुंदरमध्ये. डिस्किट मॉनिस्ट्री जी आहे, जी नुब्रा व्हॅलीच्या इथे आहे. तर हे नुब्रा व्हॅलीमध्येच आहे हुंदर. तर इथून तुर्तुक एक गाव आहे, पण इथला रस्ता आहे ना फार खराब आहे. तर तिथे गावापर्यंत जाई आणि येईपर्यंत एक दिवस असाच मोडून जाईल. तर बघूया पुढचा प्लॅन कसा काय होतोय. तर इथपर्यंतचा व्हिडिओ ॲडव्हेंचरस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि फायनली आता खूप दमलो आहे, तर झोपूया आता डायरेक्ट. आणि हा जो रूम भेटलेला आहे लामो गेस्ट हाऊस करून आहे, जे हुंदरमध्ये आहे. आणि 800 रुपयामध्ये आहे ना जेवण, रात्रीचा डिनर प्लस सकाळचा नाश्ता इन्क्लूड आहे. 800 म्हणजे नथिंग. 2400 रुपयामध्ये जेवण आणि नाश्ता तिघांचा. तर बेस्ट डील भेटलेली आहे आपल्याला. तर मी नंबरसुद्धा देईन, ठीक आहे. तर फायनली घेऊया. राम. भेटूया पुढच्या ॲडव्हेंचरस कंटिन्यू, शब्द नाही सुचत, राईड ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण चाललो पँगॉंग लेकला, ठीक आहे. तर स्टे कंटिन्यू.